राजा विक्रमादित्य वरतून घोड्याने उडी मारली होती, त्यांच्या टापांचे निशाण प्राचीन शनी मंदिर. विक्रमराजा दर्शन गेलो, शेंदेवने झटकून लावलं त्याला. आपण थोडं चांदवडच्या पुढे चाललो आहे दुसऱ्या स्पॉटला. वरती आपण एक पहिला जो व्हिडिओ बनवला होता भोलेंच्या मंदिराचा, त्या स्पॉटच्या थोडं आपण पुढे जातो आहे धुळ्या रोडवर. हे जर दोन्ही ब्लॉग एकत्र केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून आपण एक नवीन फ्रेश व्हिडिओ शूट करतोय. आपण याला सेपरेट ठेवू, म्हणजे दोन व्हिडिओ एक कमी मिनिटाचे होतील आणि लोकांनाही बघायला आनंद वाटेल. खूप मोठा व्हिडिओ झाला तर कंटाळा करतील बघायचा. मंदिराकडे जाणारा घेऊन जाणारा हा सुंदर रस्ता. 2 मिनिटं दादा, धन्यवाद. नितीन सरांनी बहुतेक त्यांना सांगितलं होतं अजून एक गाडी येते मागून. इतके सुंदर सुंदर व्ह्यूज आपल्याला बघायला मिळत आहे. बघा ना किती छान रस्ता आहे, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे, ग्रीनरी सगळीकडे. तिथं अजून एक बोर्ड आलाय मंदिराचा, बहुतेक आपल्याला लेफ्टला जायला लावतोय. तो राईटकडून पण एक रस्ता येतोय. प्राचीन शनी मंदिर लेफ्ट हँड साईड कच्चा रस्ता आहे. रस्ता एकदमच कच्चा आहे. नाही आहे पुढे रस्ता आहे. आपल्या बाईक्स पार्क केल्या आहे. आपण मंदिरापर्यंत पायी चाललोय. शूज वगैरे काढू. समोर मंदिर आहे शनिदेवांचं. चालायचं मिलिंद सर. चला मी आलो. चला तुम्ही सर. मंदिराचा काय इतिहास आहे इथं लिहिलेलं आहे. हा दर्शन घेतो. हा पूर्ण मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे. राजा विक्रमादित्य ओम नमः शिवाय. आपलं नाव सांगा आता. कारभारी माताजी पवार. आपल्याला इथं बाबा भेटले. थोडक्यात आपल्याला ते मंदिराची हिस्ट्री सांगणार आहेत. आता मी चालतो सांगतो. सांगा. सूर्यनारायण पृथ्वी राजा त्याचा पुत्र शेंदेव लंकित राजा. शेंदेव जन्माला आले. नवग्रह 7.5 शनिदेवाची दृष्टी पडली स्वतः पित्यावर. त्याचे रथाचे घोडे आंधळे पांगळे केले. गंधावे खाली भक्त केले. फरक पडला नाही. शनिदेवानं दृष्टी फिरवली. जे जसे होते तसे झाले. त्या ठिकाणी हनुमंतराय जमले. हनुमंतरायाने सांगितलं वाद घालायचा नाही. सूर्यनारायण सांगितले शनिदेवाला तू आता युद्धाला उभा. सूर्यनारायण गंज बांध सोडले. शनिदेवाला काही फरक पडला नाही. जसं आता चंद्रशौर राजा तसा उज्जैनचा मान विक्रम राजा समजा पंडित जमले तिथे त्याने सांगितलं. समजा पंडिताईने आता माहिती सांगायची नवगिरहची. शनिदेव जन्माला आल्यावर नवगिरह माहितीचं होतं. कोण काळभोर न सांगितले. शनी सांगितले. राहू सांगितले. केतू सांगितले. मंगळ सांगितले. शुक्र सांगितले. बुध सांगितले. यम सांगितले. दूध सांगितले. विक्रम राजाने सांगितले नवगिरह श्रेष्ठ ग्रह कोणता. एकन सांगितले राहू केतू नाही म्हणे विक्रम राज एकन सांगितले शनिदेव एवढे. तो म्हणे मी तर मुलीच बांधणार जो म्हणणार. त्याला काय अरे असं मुलगा जन्माला आलं हा लोकांना लई तर दे. शनिदेवाची निंदा ठिठा विक्रम राजा उज्जैनच्या सभात करू लागला. लोक टाळ्या वाजू लागले. शनिदेवाचा त्याला धाकत मार्गी शनिदेवने शब्द ऐकलं. त्या सभामध्ये उतरले. सभातले लोक म्हणे शनिवार झाले. त्याने दर्शनाला बारी लावली.
इकरम राजा म्हणे आपण सुद्धा चाला. इकरम राजा दर्शन गेलं, शेंदेवनं झटकून लावलं त्याला. तू कशाला माझ्या दर्शनाला, माझी किती चार निंदा ठेटा केली, तुला अजून माझा चमत्कार माहितीच नाही. 7.5 कन्या चमत्कार कसा आहे, तू जास्त गर्व करू नको, आता हा चमत्कार जाईल तुला. आता इकरम राजा शनिदेवाच्या पायावरून लोटून व्हायला लागला. इकरम राजाने सांगितले माझी चूक झाली, मला क्षमा कर. शनिदेवन तुला कसं काय सोडील आता, असं बोलून रागा निघून गेले. सभातल्या लोकांनी सांगितलं इकरम राजाला 7.5 आले तेव्हा राशीला, आता 7.5 चुकणार नाही म्हणे. आता काय करायचं, शनिदेवाला शरण जाईन तिकडे सेवा कर. तेल व्हायचं, काळा कपडा व्हायचा, रोजची माळ व्हायची, उडदाणे व्हायची, गोडीची नाल व्हायची. शनिदेवानं 7.5 वालेला 3 सांगितला कवडी आणि बिबा आणि खेळा. इकरम राजाला सांगितलं माझी पोती दान कर, मी तुला तारा देणार नाही. इकरम राजा गेला उज्जैनच्या बाजारात घोडा खरेदी करायला. शनिदेवानं रोप पालटून घोडे विकायला बसले. हा म्हणे घोड्याची वारूची किंमत म्हणे आधी फिरून पाय, आलं फिरून म्हणे आता दुसरा फिरून पाय. आता दुसरा फिरून पाय गेला. उज्जैन, रायगड, भवन, बीड जिल्हा, नस्तपूर याचं नाव वर आणि दडी. या दरीत इकरम राजा आणून सोडला. 3 वर्ष राहिला. इकडून चांदोड गेला, त्याच्यावर चोरीचा आरोप आला. चंद्रेश्वर राजाने हातपाय तोडले आणि त्याला त्या घरी गाणं हाकलला. गाणं हाकून त्यानं दिपरा गाऊन दिवे लावले. चंद्रेश्वर राजाच्या मुलीचं पन्य असं होतं, जो दिपरा गाऊन दिवे लाईल मी त्या संगच लग्न लाईल, असं तिचं पन्य होतं. आता तिचं पन्य होतं. मग आता तिचं त्यानं दिपरा गाऊन दिवे सुरू केल्यानंतर चंद्रेश्वर राजाची मुलगी पद्मावती बंगल्याच्या खाली उतरली. दिवे कसे लागले जात चौकशी करा. त्याने सांगितलं एक चोर होता, त्यानं हात चोरला, त्याचे हातपाय तोडले, तो त्याच्या घरी गाणं हाकून राहिला. त्या दाशेने चंद्रेश्वर राजाच्या मुलाला काय सवाल केला, तो तर चोरी, आता तुला चोर संग लग्न लावायचं. तिने सांगितलं तुम्हाला कोण सांगितलं चोरी म्हणून. इकरम राजाने सांगितलं गाणं हाकलं, त्याच्या घरातच दिपरा गाऊन दिवे लावले मी स्वर्गात. चंद्रेश्वर राजाच्या मुलं सांगितलं चंद्रेश्वर राजाला माझं असं पन्य होतं, जो दिपरा गाऊन दिवे लाईल मी त्या संगत लग्न लाईल, त्या माणसाला मला घरी आणून त्याची सेवा करायची. चंद्रेश्वर राजाने आपल्या घरी आणला. त्या मुलीने आरती घेऊन वळली, आपल्या घरी घेऊन गेली. बरेच दिवस सेवा केली. इकरम राजा 7.5 वर्ष संपत आले, संपले. पुन्हा शेंदेव परत झाला. रात्रीतून हातपाय फुटले, 7.5 संपले. चंद्रेश्वर राजाच्या मुलीला मोठा आनंद झाला, शेंदेव माझ्या नवसाला पावला. आता तिने इकरम राजाला सवाल काय केला, आपण आता लग्नाची तयारी करू. इकरम राजाने सांगितले तो हार चोरी झाली, तो हार परत मिळाला का, मग आपण लग्न लावू. त्या सभामध्ये त्या हौसाने एक मनी वगळायचा सुरू केला. सभातले लोक म्हणू लागले चंद्रेश्वर राजानं चूक केली, उगीच इकरम राजाला तारा दिला. हार हौसाने गेला, तिथे निकाल लागला. इकरम राजासाठी त्या मुलीचा दोष नाही, चंद्रेश्वर राजाचा माझ्या कर्माचा दोष होता. मग फेड आता त्या दोन्ही मुलीचे लग्न लावून हाती गोडे उंडे बाडी घेऊन उज्जैनला जायचं. त्याने सांगितलं पहिलं दर्शन शनिदेवाचं घ्यायचं. शनिदेवानं सांगितलं सावकारची मुलगी चंद्रेश्वर राजाची मुलगी साईटनं दर्शन घ्या, माझी दृष्टी नको पडू देऊ. ज्याला 7.5 त्याच्या संसारची कर्तव्य माती. मग आता इकरम राजा त्या पत्न्याला सांगू लागला 7.5 आले ते माझ्या कर्माला मी होतोय वर्दळी जंगलाला. जेव्हा म्हणतो दुःख विसरला का. इकरम राजा म्हणजे मी म्हणलो की मला दुःख दिलं म्हणे नाही, मग काहीतरी माग. इकरम राजानं असा विचार केला मला जेवढा त्रास झाला, जनताला पडदेल जर एवढा त्रास झाला जगतील का. इकरम राजानं स्वतःला विचार केला. मग इकरम राजानं सांगितलं मी सांगतो या काय का, आता सध्या कलियुग येऊन राहिला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भाईक बघतात दर्शनाची, यायला आशीर्वाद द्या, यायला त्रास देऊ नका, तुमच्या कुळाला कळंक लावू नका, कोणाला त्रास देऊ नका, तुम्ही ह्या जागेला थांबा. राहुला मागचा डोंगर केटूला पुढचा डोंगर गणपतीला सांगितलं, तुम्हाला बाजूने हनुमान सांगितलं 2 पाऊल लावला. इकरम राजाला सांगितलं तुला 2 पत्न्या उज्जैनला जाय, 9वीरचा ठाण मान, प्रत्येक आमुष्याला रात्रीचे 9 ते 12ला हजर राह, भाई बघतात दर्शन ते डोळ्यानं पाहतील मग दर्शन घेते. रंजना समाभास रविपुत्र यमा गजम छाया मात्र ओम शमीश्वरा. शनिदेव सांगितलं यमालाच मी यमपूरला पाठवलं, यमाला मरेल माणसं व्हायला लावले. शनिदेवन सांगितलं ज्याला माझ्या नामाची गोडी आणि त्याच्यावर किती संकट आलं त्याची म्हणणं मी तोडी. प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष तपस्या केल्या. शंकर सुदे शनिदेवाचे दाखवणे हिमालय पर्वत असून कैलासात गेले. हरिचंद्राजानं डोम्या घरी पाणी वाहिलं. राम सुदे कुठे आई घ्यायला गेले. कृष्णदेव सुद्धा गोकुळाला गेला, तिथं नाचतो बापा 9 लाख गाय होतो का. गाय गेले यमुनाच्या काठी गवळून त्यान झाली बेटी. शनीश्वर अशी तुझी मूर्ती जगात तुझी किती. इकरम राजानं दृष्टी दाखवली. इकरम राजाला तुम्ही काय झोपले, उठून इकरम राजा पाहिला म्हणून या इकरम राजाची स्थापना केली. आणि एवढं सांगता येतं मी पहिल्यापासून सेवा करतो, मी अंगठे बहादूर आहे, पण शनिदेवाची कृपा आहे म्हणून मला एवढं सांगता येतं. धन्यवाद गुरुजी. किती मिनिटं झाले हे आता झाले आपले 5-6 मिनिटं झाले बरोबर. तुम्हाला मी 10 सांगितले, तुम्ही आम्हाला 6 मिनिटात पूर्ण इतिहास सांगितला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आम्ही.
आम्हाला तुमच्यामुळे मंदिराचं हा तुमच्यामुळे आम्हाला मंदिराचं महत्व कळालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता देवानं कृपा अशी दिली, बाई भक्त दर्शन द्यायला माहिती नाही म्हणून त्याची कृपा झाली म्हणून एवढं सांगता येत. नाही खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आम्हाला माहिती दिली सुंदर अशी. गुरुजींनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली, मंदिराचं महत्त्व सांगितलं, त्यांचे त्याबद्दल खूप आभार. मंदिरात प्रसाद पण आहे. बाबा आपल्याला थोडा थोडा प्रसाद देत आहे, तो ग्रहण करू आपण. मस्त छान सुंदर भात आहे. या ना मिलिंद सर. बाबांनी आपल्याला सुंदर असा प्रसाद दिलेला आहे, तो ग्रहण करू. बाबांनी मला जातानाच विचारलं होतं की जेवण करा म्हणून. म्हटलं आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मग नंतर खातो. चला हा प्रसाद ग्रहण करू आणि मग खालच्या मंदिराच्या दर्शनाला जाऊ. सुंदर असा प्रसाद ग्रहण केला. बाबांनी आपल्याला खाऊ घातला. बाबा समोर बसलेत. चला बाबा, चला येतो. धन्यवाद. आता इथून एक खाली मंदिर आहे, त्या मंदिराकडे जाऊया. शनिदेवाचंच आहे ते पण. इथून घोड्याने खाली उडी मारली. अच्छा, इथून घोड्याने खाली उडी मारली होती. हो का, घोड्याचे टाप आहेत खाली. तिथे ते मंदिर, तिथे ते मंदिर बांधले. अच्छा, म्हणजे ओरिजिनल मंदिर हे नंतर बांधलेलं. आता खालच्या मंदिराकडे जाऊ. गाड्या आपल्या तिकडे लावलेल्या आहेत बाजूला. गाडी घेऊ आणि खालच्या मंदिराकडे निघू. सुंदर असं दर्शन आणि प्रसाद ग्रहण करून आता आपली गाडी लावलेली आहे, गाडी घेऊया. आणि मिलिंद सर सांगताय खालती वरतून घोड्याने उडी मारली होती, त्याची पण काहीतरी हिस्ट्री आहे. तर गाड्या घेऊन निघू खाली मंदिराच्या दिशेने. हे आपल्या बाईक्स. इथं खूप मोर आहे बरं का मित्रांनो, खूप मोर आहेत, खूप मोर आहेत इथे. आता थोड्या वेळाने येतील असं ते सांगत होते बाबा. सगळे मोर इथे जमा होतात असे. तेव्हा आवाज आला बघा, आवाज आला. त्या खालच्या मंदिराकडे जायला घाट उतरून आलेलो आहे. समोर घाट जो आहे तो आपण पूर्णपणे खाली उतरून आलो. हा घाट आहे आणि आपल्याला मिलिंद सर जिथे उभे तिथून खाली जायला कच्चा रस्ता आहे. तिथं आपले बजरंगबली हा इथून खाली जायला आहे. आजचा कच्चा आणि सिंगल रोड आहे. तर मी ट्राय करतोय व्हिडिओ बनवायचा. एक बैलगाडी जाईल एवढा रस्ता आहे फक्त. आपण मगाशी वरती जे होतो शनी मंदिरापाशी, तर असं म्हणतात तिथून घोड्याने खाली उडी मारली होती. तर त्यांच्या पाऊल खुणा खाली आहेत काहीतरी, तर त्याचं ते मंदिर आहे. तर ते मंदिर बघायला आपण चाललेलो आहोत. नाही म्हणजे आता मंदिर रस्ता होतो ना, इकडे जाऊ ना. आणि कुठून जायचं म्हणताय? वरचा रस्ता घेऊ का? मगाशी आपण तिथं वरती होतो मित्रांनो. वरतून मंदिरातून आवाज येतोय ना. हे मंदिर आहे. घोड्याच्या टापा इथे. घोड्याच्या टापा कुठे आहेत? अच्छा, आपण ज्या कामासाठी आलो होतो घोड्याच्या टापा ज्या दिसतात त्या पाया. अरे हो हो, खरंच मिलिंद सर, वरतून घोड्याने उडी मारली होती, त्यांच्या टापांचे निशाण हे पाय बघू शकता मित्रांनो. मंदिराची जी हिस्ट्री बाबांनी सांगितली ती
या घोड्याच्या टापांचे निशाण येते. इकडून वरून पायी यायला पण पायऱ्या आहेत, पण आपण गाडी घेऊन आलोय पुढून घाटातून गाडी घेऊन आलोय. सुंदर असे दर्शन झालेले. आता ह्या स्पॉटवरून आपण थेट नाशिकला निघणार आहोत. आपण चांदवडच्या घाटातून नाशिकपर्यंत जायला आपल्याला 80 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं आहे. तुम्हाला हे आधीचा एक व्हिडिओ आपण सेपरेट बनवला होता आणि हा व्हिडिओ सेपरेट बनवला आहे. दोन्ही व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये.